संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आंतरजिल्हा टोळीतील 6 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। त्यांच्याकडून 26,12,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सुयोग अशोक दवंगे, संदीप किसन सापळे, संदीप निवृत्ती गोडे, अनिकेत अनिल कदम, दीपक विलास पाटेकर, सचिन दामोदर मंडलिक असे आरोपींचे नावे आहेत। 8 मार्च 2025 रोजी रात्रीच्या वेळेस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, चांदीच्या टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असा 24,94,000चे दागिने चोरून नेले होते। याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार आयर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर सासाने, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोले, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक नेमून तपास कामी रवाना केले। सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक तपास करीत असताना 13 मार्च 2025 रोजी सदरील गुन्हा सुयोग दवंगे याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली। तो साथीदार सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटरसायकलने लोणी मार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने लोणी ते कोलार रस्त्यावरती सापळा लावला असता संशयित कार हात दाखवून थांबवली। मोटर कार मधून 3 जण पळून जाऊ लागले। पोलीस पथकाने पाठलाग करून तिघांना पकडले तर कार मधील आणखी तिघांना ताब्यात घेतले। त्यांच्या अंगझडती घेतले असता 26,12,900 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला। त्यात पान, मुकुट, मणी, नेकलेस, कंबरपट्टा, चेन, नथी, मूर्ती, पादुका, छत्री, पंचारती असे सोन्याचे दागिने आढळून आले। 3 मोबाईल तसेच मोटर कार जप्त करण्यात आली। आरोपींनी 6 मार्च 2025 रोजी रात्री नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याचे सांगितले। चोरीचा मुद्देमाल सचिन दामोदर मंडलिक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याचेही सांगण्यात आले। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती। सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे। त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे। नगर संघर्ष ब्युरो, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।